अव्यवस्थित ड्रॉवरमध्ये वस्तू शोधून, खचाखच भरलेल्या कपाटाशी झुंजून किंवा सतत अव्यवस्थेमुळे त्रस्त होऊन तुम्ही थकला आहात का? तुम्ही अशा एकट्या नाही आहात. हाय गर्ल्स, कशा आहात तुम्ही सर्वजणी? आज आपण स्मार्ट, स्टायलिश आणि फंक्शनल ऑर्गनायझरच्या जगात डुबकी मारणार आहोत, जे तुमचे घर आणि वॉर्डरोब पूर्णपणे बदलून टाकतील. जर तुम्ही वर्किंग वुमन असणार आहात किंवा तुम्ही सुपर मॉम असणार आहात किंवा सुसंवाद साधण्याची इच्छा असणारी व्यक्ती तुम्ही असणार आहात, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अंतिम उपाय असणार आहे. चला तर मग आपल्या जीवनातील प्रत्येक कोपऱ्यात सुव्यवस्था, सौंदर्य आणि सहजता आणूया. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. अनेक भूमिका निभावणाऱ्या महिलांसाठी खास डिझाईन केलेले हे स्मार्ट आणि स्टायलिश ऑर्गनायझिंग सोल्युशन्स तुम्हाला तुमचे घर सहजपणे, इझिली स्वच्छ, ताजे आणि व्यवस्थित ठेवण्यात मदत करणार आहेत. मग ते तुमचं किचन असू देत किंवा तुमचं बेडरूम असू देत किंवा तुमच्या लहान मुलांची रूम असू देत. ड्रॉवर डिवायडर्स आणि शेल्फ बास्केटपासून ते हँगिंग वॉर्डरोब ऑर्गनायझर्स आणि जागा वाचविणारे स्टोरेज हॅक्सपर्यंत आपण सर्वच गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आजची प्रो टिप तुम्ही म्हणाल तर तुमच्या जागेसाठी आणि बजेटसाठी योग्य ऑर्गनायझर कसा असायला पाहिजे, तो कसा निवडायचा आणि ते कोणकोणते ऑर्गनायझर्स आहेत, हे सर्व आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. यामुळे बोनस टिप्स मिळण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माहिती घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला दिसते 1 नंबरचं ऑर्गनायझर मी तुम्हाला दाखवते. याला साईडनी हार्ड असं मटेरियल लावलेलं आहे आणि बॅक साईडनी त्याला चेन आहे. ती चेन तुम्हाला पहिले बंद करायची आहे, जेणेकरून तुम्हाला एक बॉक्स टाईप इथे बॉक्ससारखा एक तयार होणार आहे आणि त्यामध्ये त्यांनी आपल्याला 8 कप्पे दिले आहे. 8 कंपार्टमेंट आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. सेकंड नंबरचं ऑर्गनायझर आपण पाहतो आहोत. हे ओपन केल्यावर तुम्हाला एक बॉक्स सारखं ते दिसणार आहे आणि त्यांनी त्याचा बेस हा आपल्याला हार्ड दिलेला आहे, जेणेकरून तो बॉक्स सरळ राहील आणि त्यामध्ये आपण व्यवस्थित आपले कपडे ठेवू शकणार आहोत. बेस त्याचा हार्ड राहणार आहे. थर्ड टाईपचं आपण ऑर्गनायझर आपलं पाहतो आहोत. तुम्ही याला साडी कवर सुद्धा म्हणू शकतात, जसे ज्याला आपण ॲज अ साडी कवर सुद्धा यूज करू शकतो. 2 चेन यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. जवळजवळ 10 ते 12 साड्या मावतील एवढी याची साईज आहे आणि तुम्हाला इथे दिसते यांनी आपल्याला ट्रान्सपरंट एक प्लास्टिक इथे दिलेलं आहे, जेणेकरून आज जे पण कपडे तुम्ही ठेवणार आहात ते तुम्हाला बाहेरूनच दिसणार आहेत. प्रत्येक वेळेस तुम्हाला चेन उघडायची गरज नाही आणि नॉन वोवन मटेरियलचं हे ऑर्गनायझर आहे. 4th टाईपचं आपण ऑर्गनायझर पाहतो आहोत. हे एक प्रकारचं हँगिंग टाईपचं ऑर्गनायझर आहे. हे तुम्हाला तुमच्या कपाटामध्ये जो रॉड असतो त्याला लटकवायचं आहे किंवा तुम्ही हँगरच्या मदतीने सुद्धा हे तुमच्या कपाटमध्ये लावू शकतात. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला इथे दिसते 4 कंपार्टमेंट तुम्हाला इथे मिळणार आहेत या ऑर्गनायझरमध्ये वापरायला आणि याचा पण जो प्रत्येक कंपार्टमेंटचा जो बेस आहे तो हार्ड राहणार आहे. कपडे ठेवल्यावर ते पूर्ण जो कप्पा आहे तो असा लोंबणार नाही. बरोबर त्यामध्ये त्यांनी आपल्याला हार्ड मटेरियलचं वेगवेगळं सेपरेशन दिलेलं आहे. 5व्या टाईपचं ऑर्गनायझर आपण आता पाहणार आहोत. तुम्हाला इथे दिसते एक ड्रेसच्या शेपचं हे ऑर्गनायझर आहे. हे स्पेशली मुलींसाठी यूज केलं जातं. यामध्ये यांनी खूप सारे कपडे दिलेले आहे. तुम्हाला ट्रान्सपरंट कंपार्टमेंट दिले आहे, जेणेकरून तुम्ही आत काय ठेवणार आहे ते तुम्हाला दिसणार आहे. आणि याचं जर बॅक साईडचं तुम्ही पाहाल तर इथे यांनी वेल्क्रोनी इथे आपल्याला वेगवेगळे हँगिंग करण्यासाठी दिलं आहे. इथे तुम्ही तुमचं स्कूलचं टाय असेल तो लावू शकतात किंवा तुमचे स्टोल असणार आहेत, तुमचे ओढण्या असणार आहात, तुम्ही ते तुमचे नेकलेस हे सुद्धा तुम्ही इथे हँग करू शकणार आहात. यामध्ये तुम्हाला एक हँगर टाकायचं आहे. त्यांनी हँगर टाकण्यासाठी आपल्याला इथे वरती जागा दिली आहे. ते हँगर दोन्ही साईडनी फिक्स करून आपल्याला हे आपल्या कपाटामध्ये हँग करायचं आहे. मागून आणि पुढून दोन्ही प्रकारे तुम्ही या ऑर्गनायझरचा यूज करू शकता. 6व्या नंबरचं ऑर्गनायझर आपण वापरतो आहोत. हे स्पेशली वुमनसाठी आपण आणलं आहे. यामध्ये ऑलरेडी त्यांनी आपल्याला स्टीलचं चांगल्या क्वालिटीचं हँगर दिलेलं आहे. हे ऑर्गनायझर स्पेशली आपण हँडबॅगसाठी, आपल्या पर्ससाठी किंवा काही तुमचे मेकअप किट असतील ते ठेवण्यासाठी आपण हे ऑर्गनायझर वापरणार आहोत.
एका साईडने 3 आणि दुसऱ्या साईडने 3 अशा प्रकारे 6 कप्पे आपल्याला इथे मिळणार आहे या ऑर्गनायझरमध्ये. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये अशा तुमच्या हँडबॅग्स ठेवायचे आहेत. 6 ते 10 हँडबॅग्स तुम्ही इझिली या ऑर्गनायझरमध्ये ठेवू शकणार आहात. त्याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल एकदम व्यवस्थित, छान, नीटनेटकं आणि ऑर्गनाइज्ड असं आपण आपलं कपाट लावलेलं आहे. प्रत्येक ऑर्गनायझरचा वापर कसा केला आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते. यामध्ये यांनी हार्ड मटेरियल दिल्यामुळे ते कपडे बिलकुल लोंबत नाही आहेत. ते सेपरेट कंपार्टमेंट आपल्याला इथे मिळालेले आहेत. या बॉक्स ऑर्गनायझरमध्ये सुद्धा तुम्हाला कोणता कपडा काढायचा आहे तुम्ही इझिली काढू शकणार आहात. दुसऱ्या कपड्यांना डिस्टर्ब होणार नाही आहे. ते व्यवस्थित राहणार आहात आणि कपडे काढण्यासाठी तुम्ही तो बॉक्स इझिली मुव्हेबल आहे तुमच्यासाठी. वरती असलेल्या रिकाम्या जागेमध्ये मी हँगर्स लावलेले आहे. अशा प्रकारे तुम्हाला न्यू ड्रेसेस हे दोन्हीकडनं हँगरमध्ये घालायचे म्हणजे एक ड्रेस काढताना दुसरा ड्रेस पडणार नाही. गर्ल्सचं ऑर्गनायझर आपण इथे लावलं आहे. तुम्हाला दिसते भरपूर साऱ्या वस्तू मी इथे ठेवल्या आहे. ते त्यांचे बीट्स असू देत किंवा स्कूलचं त्यांचे रबर बँड असू देत, बेल्ट असू देत किंवा त्यांचं क्राफ्टचं सामान असू देत, त्यांचं एक्सेसरीज असू देत. अशा सगळ्या वस्तू, अशा सगळ्या छोट्या छोट्या वस्तू ज्या कुठे पण मिसप्लेस होतात त्या तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या तुम्ही आरामशीर ठेवू शकणार आहात. ड्रॉवर पण मी तुम्हाला दाखवते. एका ड्रॉवरमध्ये आपण त्यांचे इनडोअर्स जे गेम असतात ते सगळे गेम्स ठेवले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांना नक्कीच हे गेम्स कामात येतील. नेक्स्ट ड्रॉवरमध्ये मी त्यांचे स्कूलचे आयटम्स ठेवले आहे. फाईल्स असतील, त्यांचे जे कंपास बॉक्स आहे हे सगळं एका ड्रॉवरमध्ये आपण ठेवलेलं आहे. थर्ड ड्रॉवरमध्ये आपण जे आपलं ऑर्गनायझर होतं हे खूप कामाचं ऑर्गनायझर आहे. ते आपण इनरवेअरसाठी ठेवलेलं आहे. आणि लास्ट याच्यामध्ये त्यांचे स्पोर्ट्सवेअर मी ठेवलेले आहे. यामध्ये मी पुठ्ठ्याचं एक पार्टिशन केलेलं आहे. ते असणारे खालचे कप्पे सुद्धा आपण एकदम व्यवस्थित नीट मॅनेज केलेले आहेत. सर्वात खालचा कप्पा आहे त्यामध्ये मी हे 4 ऑर्गनायझर मोठे मोठे ठेवलेले आहे, जे आपण लग्न समारंभामध्ये जे डेली यूजचे कपडे नाही आहे ते सगळे आपण खाली ठेवणार आहोत. सर्व ऑर्गनायझर्सची माहिती घेतल्यावर तुमचं घर व्यवस्थित ठेवणं हे काही कठीण नाही आहे हे तर तुम्हाला समजलं असेल. योग्य साधने आणि थोडासा विचारपूर्वक प्रयत्न केल्यास तुम्ही तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा हा नीटनेटका आणि ऑर्गनाइज ठेवू शकता. मग ते तुमचं एक व्यवस्थित किचन ड्रॉवर असेल किंवा परफेक्टली फोल्ड केलेला वॉर्डरोब असेल. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि मी सांगितलेले ऑर्गनायझर्स तुम्हाला नक्कीच उपयोगात पडतील. अधिक गृह सजावट कल्पना आणि अशाच उपयुक्त टिप्ससाठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा, कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा.